नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण इंदिरा एकादशीचे महत्त्व व पूजा पद्धती काय आहे, श्राद्ध काळात एकादशीला दान व पूजा केल्याने काय होते, तर याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, इंदिरा एकादशी या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा आणि उपवास करण्यासोबतच गरजू लोकांना दान दिले जाते. या तिथीचे महत्त्व असे आहे कारण ती पितृपक्षात येते. श्राद्धाच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करून पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे. तर पहा, आता आपण एकादशीचे महत्त्व आणि पूजा पद्धती काय आहे तर याविषयी मी आता सांगते. तर पहा, पद्मपुराणात सांगितले आहे की इंदिरा एकादशीच्या दिवशी जर आपण दानधर्म केला तर पितृ तृप्त होतात. 7 पिढ्यांचे पितर जे असतात तर ते तृप्त होत असतात. तर इंदिरा एकादशीची खास गोष्ट म्हणजे ती पितृपक्षात येते, त्यामुळे याचे महत्त्व वाढते. शास्त्रानुसार या एकादशीला विधीपूर्वक व्रत करून याचे पुण्य पितरांच्या नावाने दान केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि व्रत करणाऱ्याला वैकुंठ प्राप्त होते. पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे 7 पिढ्यांपर्यंतचे पितृ तृप्त होतात. या एकादशीचे व्रत जो स्वतः करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. इंदिरा एकादशीचे व्रत आणि भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केल्याने वैकुंठ धामाची प्राप्ती होते. पुराणानुसार जेवढे पुण्य कन्यादानाचे हजारो वर्षांची तपश्चर्या केल्याचे असते त्याहून अधिक पुण्य केवळ इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मिळते. तर हे याचे महत्त्व होते. आता इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे आपल्याला दान करायचे आहे तर याविषयी माहिती घेऊया. तर पहा, भाद्रपद महिन्यातील एकादशीला तूप, दूध, दही आणि अन्नधान्य दान करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. या तिथीला गरजू लोकांना अन्नदान केले जाते. असे केल्याने पितर संतुष्ट होतात. या वस्तूंचे दान केल्याने सुख समृद्धी वाढते, धनप्राप्ती होते आणि आरोग्य चांगले राहते. तर पहा, एकादशी व्रत आणि त्याची पूजा पद्धती काय आहे तर मी ते आता सांगते आहे. तर एकादशीचे व्रत आणि उपासनेची पद्धत इतर एकादशींसारखीच आहे, पण फरक एवढाच आहे की या एकादशीला शाळीग्रामची पूजा केली जाते. या दिवशी स्नान करून पवित्र होऊन पूजेचा संकल्प घ्यावा व त्यानंतर पितरांना या व्रताचे पुण्य देण्याची इच्छा असल्यास संकल्पात तसे म्हणावे. यानंतर भगवान शाळीग्रामची पूजा करावी. भगवान शाळीग्रामला पंचामृताने अभिषेक करावा. पूजेत अबीर, गुलाल, अक्षत, यज्ञोपवीत, फुले असावीत. यासोबत तुळशीची पाने जरूर अर्पण करा. यानंतर तुळशीच्या पानांचा नैवेद्य अर्पण करावायचा आहे. एकादशीची कथा वाचून आरती करावायची. मग पंचामृत वाटून ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा द्यावी. या दिवशी पूजा आणि नैवेद्यात तुळशीच्या पानांचा वापर अनिवार्य केला जातो, त्यामुळे तो तुळशीच्या पानांचा वापर आपल्याला करावायचा आहे. तर ही माहिती होती इंदिरा एकादशीचे महत्त्व, तसेच कोणत्या गोष्टींचे दान करावे आणि एकादशीचे व्रत आणि त्याची पूजा कशी करावी याविषयीची ही सर्व माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.